आज आपण सिंपल ब्लाऊज बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे. इथं गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 2.5 इंच पण घेऊ शकतो. आणि ब्लाऊजची बॅक साईडची उंची पाहूया. बॅक साईडची उंची आहे 10.5 आणि यामध्ये आपण खालच्या साईडला मार्जिन टेप ठेवून 3.5च्या अंतरावरती टिक केलेली आहे. वरचा शोल्डरच्या तिथं ठेवलेले माप आणि हे खालचं पट्टीच्या साहाय्याने जॉईंट करून आपण हा असा शेप देऊन दिलेला आहे. तर कटिंग करून पाहूया. तर आपण आता कात्रीच्या साहाय्याने मागचा भाग हा कट करून घेतलेला आहे. तर पाहू आपण आता त्याचा हा बॅक नेक शेप झालेला आहे. हा आता अस्तरवरती जॉईंट करून घेऊ आणि थोड्या वेळाने फायनलला लुक पाहू काय दिसते. तर तुम्ही पाहू शकताय मी मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकावरती ठेवून घेतलेले आहे. मी ह्या गळ्यासाठी कॅनव्हास यूज करत नाही. डायरेक्ट मेन फॅब्रिकवरती घेऊन इथून शिलाई घेऊन डायरेक्ट पलटी करून घेते. तर हे मी अस्तर उलट्या साईडला घेतलेलं आहे. पाहू शकताय तर मी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे पिनाच्या साहाय्याने टक करून घेतलेले आहे, जेणेकरून शिलाई करताना हे इकडं तिकडं साईडला हलू नये. तर आता आपण याला चारही बाजूने शिलाई न करता खालच्या साईडने व गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घेऊ. तर पाहू शकताय पाठीच्या साईडनी व गळ्याच्या जी मार्जिन केली होती त्या साईडनी आपण शिलाई करून घेतलेली आहे. ह्या पिन आपण आता काढून ठेवू. वर जो हा भाग आहे तो कट करून घेऊ. तर बॅक साईडने आपण ही कटिंग केलेली आहे आणि इथं जे कोपरे दिसतात तिथं कात्रीच्या साहाय्याने थोडीशी नॉच मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला अस्तर पलटी करताना घोळ पडणार नाही. मी हे पलटी करून घेतलेलं आहे आणि थोडीशी फिनिशिंग येण्यासाठी याला मी प्रेसने थोडंसं प्रेस करून घेतलं आहे. आणि आता साईडने इथं आपण शिलाई देऊन घेणार आहोत खालच्या पण. आणि थोडंसं गळा फिनिशिंगमध्ये दिसण्यासाठी आपण इथं लेसचा त्याला अजून फिनिशिंग येण्यासाठी आपण ही लेस पूर्ण साईडने गळ्याच्या ही लावून घेणार आहोत. तर थोड्या वेळाने पाहूया ब्लाऊजचा फायनल लुक बॅक साईडचा कसा दिसतोय तो. लेस लावून घेतली आहे आणि पाठीच्या वरती जे 2 टक्स असतात ते टक्स पण मारून घेतलेले आहेत. तर आता राहिलेला ब्लाऊज आपण जोडून घेऊ, मागचा पुढचा भाग व बाही. ते फायनल लुक हा ब्लाऊजचा रेडी झालेला आहे.